नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वी भूगोल प्रकरण 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 हे प्रकरण आपण आज पाहणार आहोत। यापूर्वी आपण प्रकरण 2 अंतर्गत हालचाली या प्रकरणामध्ये आपण भूकंप म्हणजे काय, भूकंपाची कारणे कोणती, परिणाम कोणते याविषयीची आपण माहिती घेतलेली आहे। आता पृथ्वीवर काही वेळेस ज्या काही वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात, सध्या स्थितीला तुम्ही पाहिलेलं आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्या काही नैसर्गिक घडामोडी झालेल्या आहेत, या घडामोडींच्या समोर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागतंय। महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी हे जे काय आहेत ह्या नैसर्गिक घडामोडी आहेत। पण आपण भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक घडामोडी ज्या काय होत असतात आणि पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे काय होत असतं, आपली आपत्ती निर्माण होत असते, नैसर्गिक आपत्ती निर्माण होत असते। तर आपण या अंतर्गत हालचालीमध्ये जे काही भूकवच, प्रावरण, गाभा याविषयीची आपण माहिती घेतलेली आहे। आपल्याला या प्रकरणामध्ये जे आपण हे आज प्रकरण पाहणार आहोत, बाह्य प्रक्रिया भाग 1, यामध्ये आपण या प्रकरणामध्ये भूपृष्ठावरील जे काही अनेक प्रक्रियांमुळे भूरूपांची जी काही निर्मिती व ऱ्हास हे जे काय अव्याहतपणे जे काही होत असतात, तर या बाह्य प्रक्रियांचा आणि त्यामधून तयार होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास आपण करणार आहोत। अंतर्गत हालचालीमुळे जी काही विविध भूरूपे निर्माण होत असतात, तर या विविध भूरूपांच्या विषयी आपण माहिती या प्रकरणामध्ये घेणार आहोत। आता भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या बलांमुळे बाह्य प्रक्रिया घडून येतात। यात मुख्यतः सौर ऊर्जा, गुरुत्वीय बल, पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थाशी निगडीत असलेली गतिजन्य ऊर्जा यांची भूमिका ही महत्त्वाची असते। अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीवर निर्माण होणारी भूरूपे ही प्राथमिक व द्वितीयक भूरूपे म्हणून ओळखली जातात। उदाहरणार्थ खंड, पर्वत, पठार, मैदाने ही अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीवर निर्माण होणारी ही भूरूपे निर्माण झालेली आहेत। आणि बाह्य प्रक्रियेतील जे काही विदारण याला दुसरं नाव काय आहे, अपक्षय, लक्षात घ्या। तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जाईल की अपक्षय किंवा विदारण म्हणजे काय। तर भूपृष्ठावर वातावरण आहे, तापमान, वारा, आर्द्रता हे हवेचे परिणाम करणारे घटक आहे, यांचा परिणाम खडकांवर होत असतो। त्यामुळे खडक फुटणे, तुटणे अथवा झीज होत असते। म्हणजे या बाह्य प्रक्रियेतील विदारण, खनन, वहन, संचयन इत्यादींमुळे प्राथमिक व द्वितीयक भूरूपात बदल होऊन त्यापासून तृतीयक स्वरूपाची भूरूपे तयार होत असतात। मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ वाळूच्या टेकड्या असतील, त्रिभुज प्रदेश असतील, यू आकाराची दरी आहे, या बाह्य प्रक्रियेमुळे निर्माण झालेले हे जे काही वेगवेगळ्या प्रकारची भूरूपं पाहायला मिळत असतात। म्हणजेच आपल्याला या बाह्य प्रक्रिया ज्या आहेत, मग त्यामध्ये विदारण, खनन, वहन, संचयन ह्या क्रिया सतत होत असतात। आता नदी आहे, हिमनदी आहे, नंतर जे काही सागरी लाटा आहे, यांच्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची भूरूपे ही निर्माण झालेली आहे। आपल्याला पुढील प्रकरणामध्ये त्याविषयीची आपण माहिती ही घेणारच आहोत। आता पुस्तकामध्ये जी काही चित्र दाखवलेली आहेत, तर त्यामध्ये या चित्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही विदारण क्रिया झालेली आहे, अपक्षय क्रिया झालेली आहे, तर या अपक्षय क्रियांविषयी माहिती दिलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं अपक्षय आणि विदारण, म्हणजे या अपक्षयाचे 3 प्रकार पडतात। अपक्षयालाच विदारण म्हणतात, लक्षात घ्या। तर या विदारणाचे 3 प्रमुख प्रकार आहेत। एक कायिक विदारण, दुसरं आहे रासायनिक विदारण आणि तिसरं आहे जैविक विदारण। हे 3 विदारण त्या ठिकाणी निर्माण होत असतात। म्हणजेच याचा अर्थ काय, खडक फुटणे, तुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया होत असते आणि तिलाच त्या ठिकाणी विदारण किंवा अपक्षयसुद्धा असं म्हटलं जात असतं। की मी जे तुम्हाला अगोदर सांगितलं की भूपृष्ठावर वातावरण आहे, तापमान, वारा, आर्द्रता, पर्जन्य हे हवेचे घटक आहे, यांचा परिणाम खडकांवर होतो, त्यामुळे खडक फुटणे, तुटणे अथवा झीज होणे। मग आता यामध्ये जे काही या पुस्तकामध्ये काही चित्र दाखवलेले आहेत, आकृती 3.1 पहा, पहा, तर त्यामध्ये घुमटाकार टेकडीचे अपवर्णन दिलेले आहे। आपल्याला पाहायचं आहे नंतर अपवर्णन म्हणजे काय, खंड विखंडन कायिक विदारण दिलेलं आहे,
छिन्न भिन्न विदारण, कायिक विदारण ते सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग आता यामध्ये हे जे काही खडक जे आहेत ते खडक काय होतात, कमकुवत होतात आणि कमकुवत झाल्यानंतर त्या ठिकाणी क्षरणक्रिया मोठ्या प्रमाणावर होत असतात. खडक एकमेकांना घासणे, बाह्य प्रक्रियांमध्ये काय होत असतं की त्याची झीज होत असते आणि झीज झाल्यामुळे सुद्धा त्याला वेगळ्या प्रकारचा आकार सुद्धा हा प्राप्त होत असतो. तर यामध्ये जे काही रासायनिक आणि जैविक जे काही विदारण जे आहेत, तर त्यामध्ये हे जे काही तुम्हाला 3 मी प्रकार जे सांगितले, त्यामध्ये कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारणाचा प्रभाव हा जास्त असतो. तर दमट हवामानाच्या प्रदेशात रासायनिक विदारण हे जास्त प्रमाणात असते आणि जैविक विदारण हे आपल्याकडूनच घडत असते, सजीवांकडूनच घडत असते. हे तर आपल्याला माहिती आहे. आजचं जर सध्या स्थितीला जर आपण पाहिलं तर मोठमोठाली यंत्रसुद्धा वेगवेगळे मोठमोठाले डोंगर पोखरले जातात. यंत्राच्या साहाय्याने जे काही जो डोंगर असेल तो सुद्धा दिसेनासा होईल. रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणावर चालतात, त्यासाठी सुद्धा त्याचा यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. मग ह्या जैविक सजीवांकडून म्हणजे मानवाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे विदारण हे होत असतं. तर आता आपण जे काही कायिक विदारण पाहणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक उदाहरण सांगणार आहे की सहज तुम्ही सुद्धा फिरायला ज्यावेळेस जाता, एखाद्या डोंगरावर फिरायला गेल्यानंतर सहज त्या खडकावर जर बसले आणि त्या खडकावर आपण सहज असा हात ठेवला तरी काही वेळेस त्या खडकावरचे पापुदरे सुद्धा आपल्याला निघालेली दिसत असतात. कितीतरी वर्षापूर्वी निर्माण झालेली ती प्रक्रिया, ऊन वारा पावसाच्या सानिध्यामध्ये असणारा तो खडक आणि त्यामुळे त्या खडकांचे पापुदरे सुद्धा त्या ठिकाणी निघून जात असतात. मग तुम्हाला साधं मी उदाहरण एक सांगतो की एक कांदा घ्या, तो मधोमध कापलेल्या भागांचं आपण निरीक्षण केल्यानंतरही तुम्हाला लक्षात येईल की पापुद्रा वेगळा केल्यानं त्याचे पापुद्रे कशा प्रकारे होतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे की कांद्याचा पापुद्रा जसा वेगळा होतो तशाच प्रकारची क्रिया निसर्गामध्ये सुद्धा काय होत असते, उघड्यावर पडलेल्या खडकांच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट घडत असते. म्हणजे खडकांचा उघडा पडलेला भाग अधिक तापतो, त्या मानाने आतील भाग हा थंडच राहतो. त्यामुळे खडकाचे वरचे थर हे पापुद्र्याप्रमाणे सुटे होतात. हे खडकांचे अपपर्णन असते. अपपर्णन म्हणजे काय हे तुम्हाला सांगता आले पाहिजे. कायिक विदारणाचं हे उदाहरण आहे अपपर्णन. तर त्यामध्ये कांद्याचे पापुद्रे ज्याप्रमाणे निर्माण होत असतात त्या पद्धतीने खडकांमध्ये सुद्धा काय हीच प्रक्रिया होत असते की खडकांचा उघडा पडलेला भाग अधिक तापतो, त्या मानाने आतील भाग हा थंडच राहतो. त्यामुळे खडकांचे वरचे थर हे पापुद्र्याप्रमाणे सुटे होतात आणि हेच खडकांचे अपपर्णन होत असतात. आता या कायिक विदारण मुख्यतः काही कारणांमुळे घडून येतात. तर त्याच्यामध्ये तापमान, दैवर, नंतर रासायनिक घटकांची विद्राव्यता आणि स्फटिकांची वाढ, दाबमुक्ती, पाणी यामुळे कायिक विदारण हे प्रामुख्याने घडून येत असतात. मग त्याचं आपण पहिलं पाहूया की त्यामध्ये पहिलं आहे तापमान. आता तापमानाच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की वाढत्या तापमानामुळे काय होत असतं, खडकातील खनिजे प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावर ती आकुंचन पावतात. अशा सततच्या प्रसरण आकुंचनामुळे खडकातील कणांमध्ये ताण निर्माण होत असतो आणि खडकातील प्रत्येक खनिजांचा तापमानाच्या फरकास दिलेला प्रतिसाद हा वेगवेगळा असतो. काही खनिजे जास्त प्रमाणात प्रसरण पावतात तर काही खनिजे कमी प्रमाणात प्रसरण पावतात. त्यामुळे खडकातील कणांमध्ये निर्माण होणारा ताण हा सुद्धा काय होत असतो, कमी जास्त होत असतो. परिणामी खडकांना तडे जाणे, खडक फुटणे, तुटणे, त्याची झीज होणे अशी ही प्रक्रिया त्यामध्ये होत असते. आणि ज्या प्रदेशात दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असते तेथे विदारण मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसते. ज्या भागामध्ये तापमान जास्त आहे त्या ठिकाणी, उदाहरणार्थ उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये अशा जे काही तापमान जास्त प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी खडकांची झीज होऊन तुम्हाला माहिती आहे की तिथली परिस्थिती ही कशा पद्धतीने निर्माण होत असते. कायिक विदारणामधलं दुसरे जे काही कारण आहे की त्यामुळे कायिक विदारण जे काही निर्माण होतं ते आहे दैवर. आता तुम्हाला माहिती की जे काही 0°C पेक्षाही ज्या ठिकाणी तापमान कमी असते म्हणजे पाणी गोठल्यावर त्याचे आकारमान
वाढते. म्हणजे उदाहरणार्थ खडकामध्ये पाणी साठलेलं आहे आणि पाणी साठल्यानंतर तेथील तापमान जर 0°C कमी असेल, त्या पाण्याचा समजा बर्फ झाला, तर अर्थात काय होत असतं, त्या खडकांमध्ये ताण निर्माण होत असतो. म्हणजेच तेथील खडकातील तळांमध्ये साचलेल्या पाणी गोठल्यावर त्याचा बर्फ होणे, त्याचे आकारमान वाढते, त्यामुळे खडकात काय होतो, ताण निर्माण होत असतो आणि ह्या ताण निर्माण झाल्यामुळे खडक छिन्न भिन्न होऊन सुद्धा फुटतात. तर पुस्तकामध्ये याची आकृती दाखवलेली आहे. नंतर रासायनिक घटकांची विद्राव्यता आणि स्फटिकांची वाढ. आता समुद्र किनाऱ्यावर जेथे खडकाळ भाग असतो तेथे सागरी काड्यांच्या पायथ्याशी लाटांचे पाणी आढळते. सागरी जलांचे तुषार खडकांवर आपटतात. या क्षारयुक्त पाण्यात खडकातील विद्राव्य घटक मिसळतात. त्यामुळे खडकात छोट्या आकाराची छिद्रे तयार होण्यास सुरुवात होते. हा द्रवीकरणाचा परिणाम आहे आणि अशा छिद्रातून क्षारयुक्त पाणी साचते. सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जाते व पाण्यातील क्षारांचे स्फटिकीकरण घडून येते. स्फटिक जास्त जागा व्यापतात, त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो. खडकांवर छिद्रे तयार होतात. परिणामी खडकांचा पृष्ठभाग हा मधमाशांच्या पोळ्यासारखा त्या ठिकाणी दिसू लागतो. तर आकृती 3.3 मध्ये हे त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही पुस्तकामध्ये नंतर पाहायचं आहे की क्षारयुक्त स्फटिकीकरण कशा पद्धतीने हे निर्माण होत असतं. तर समुद्र किनाऱ्यावर या खडका भागामध्ये अशा प्रकारे हे जे काही मधमाशांच्या पोळ्यासारखं जो काही खडकांचा पृष्ठभाग आहे त्याला तो आकार प्राप्त होत असतो. नंतर पुढचं आहे कायिक विदारणामुळे जे काही कायिक विदारण जे आहे तर ते पुढे दाबमुक्ती या कारणामुळे सुद्धा घडून येत असते. मग आता खडकांमध्ये ताण केवळ तापमान, स्फटिकांची वाढ किंवा पाणी गोठणे या क्रियांमुळेच निर्माण होतो असे नाही, तर खडकांच्या वरच्या थराचा दाब हा खालच्या किंवा आतील थरावर हा होत असतो आणि हा दाब नाहीसा झाल्यामुळेही आतील किंवा खालचा थर ताणमुक्त होतो आणि अशा कारणाने सुद्धा त्या ठिकाणी ही विदारण क्रिया ही घडून येत असते. नंतर आपल्या दैनंदिन बाबीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुढचं जे काही कारण आहे ते पाणी. तर आता पाण्याच्या संदर्भात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काही प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक असते. आता तुम्ही पहा सद्यस्थितीला आपण पाहिलं की कोल्हापूर, सातारा, सांगली, नंतर कोकणाचा चिपळूणचा भाग असेल, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, ढगफुटी झाली आणि त्या ठिकाणी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झालेलं आहे. म्हणजे काही प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असते आणि केवळ पाणी मुरल्यानेच काही प्रकारच्या त्या ठिकाणी असणारे जे काही खडक आहे त्या खडकांचं विदारण हे घडून येत असतं. उदाहरणार्थ वालुकाश्म, पिंडाश्म इत्यादी खडक हे सुद्धा खडक केवळ वाळूचे कण एकत्र येऊन व त्यावर दाब पडल्याने तयार होतात. चिखलासारखा पदार्थाने सुद्धा वाळूचे कण एकत्र येऊ शकतात. अशा खडकात पाणी मुरते की एकत्र आलेले वाळूचे कण सुद्धा सुटे होतात आणि हे कण मूळ खडकापासून त्या ठिकाणी अलग होऊ लागतात. त्यालाच त्या ठिकाणी कणात्मक विदारण असं ही म्हटलं जात असतं. नंतर काही वेळेस तापमान व पाणी हे दोन्ही घटक विदारणास कारणीभूत असतात. तापमान भिन्नतेमुळे खडकांचे आकुंचन प्रसरण होऊन त्यामधील जोड किंवा तडे रुंदावणे, त्यात पाणी साचणे, खडकांचे मोठे खंड एकमेकांपासून विलग होणे या विदारणासुद्धा खंड विखंडन असे सुद्धा त्या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजेच जे काही भूपृष्ठावर जे काही वातावरण, तापमान, वारा, आर्द्रता, पर्जन्य, हवेचे घटक यांचा परिणाम खडकांवर होऊन खडक फुटणे, तुटणे अथवा त्याची झीज होत असते. ही विदारण क्रिया किंवा त्याला दुसरं नाव आहे अपक्षय असं म्हटलं जातं. तर हे विदारण त्या ठिकाणी निर्माण होत असतात आणि या विदारणाचे जे काही 3 प्रकार आहे तर त्याच्यापैकी कायिक अपक्षय किंवा कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण या क्रिया त्या ठिकाणी घडून येत असतात. तर आपण आज जो काही भाग पाहिलेला आहे तो कायिक विदारणाच्या संदर्भामध्ये पाहिलेला आहे. आपण पुढील भागामध्ये रासायनिक विदारण आणि जैविक विदारण
हे कशा प्रकारे होत असतं, तर ही माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे प्रकरण वाचा. मागील 2 प्रकरणंसुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचलेली आहे. आपण एक चाचणी पण घेतलेली आहे. त्याची उत्तरंसुद्धा तुम्ही लिहिलेली असणारे एक फाईल तयार करा आणि त्याच्यामध्ये ते फुलस्केप लावून ठेवा. नंतर त्याचप्रमाणे जो वेळोवेळी तुम्हाला जे काही ग्रुपवर अभ्यास दिलेला जाईल तो सुद्धा तुम्ही सर्वांनी व्यवस्थितपणे करायचा आहे. बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.